आणि बुलेटिनची सुरुवात अर्थातच राजकीय वर्तुळातल्या महत्त्वाच्या बातमीनं काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी आज जाहीर होणार आहे। 12 उमेदवारांची नावं आज दिल्लीतून जाहीर होण्याची शक्यता आहे। या नावांमध्ये जुन्याच दिग्गज उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाण्याची देखील चिन्ह आहेत। तर काँग्रेसच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत राज्यातील या 12 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। तर या 12 उमेदवारांच्या नावाची जर आपण या नावांवरती जर एक नजर टाकली तर यामध्ये आपण पाहतोय गडचिरोलीतून डॉक्टर नामदेव उसेंडी असतील, तर ज्या 12 चेहऱ्यांची नावं समोर येत आहेत ती नावं आपण बघूयात। डॉक्टर नामदेव उसेंडी गडचिरोलीतून त्यांच्या नावाची देखील चर्चा, त्याचबरोबर यवतमाळमधून माणिकराव ठाकरे तर रामटेकमधून मुकुल वासनिक यांचं नाव चर्चेत आहे। वर्धामधून चारुलता टोकस, त्याचबरोबर धुळ्यातून रोहिदास पाटील आणि नंदुरबार इथून केसी पाडवी यांच्या नावाची चर्चा आहे। हिंगोलीचा विचार केला तर हिंगोलीतून राजीव सातव, नांदेडमधून अमिताभ चव्हाण आणि सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे यांनाच पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे। तर दक्षिण मुंबईचा आपण विचार केला तर दक्षिण मुंबईमधून मिलिंद देवरा, उत्तर मुंबईमधून प्रिया दत्त आणि दक्षिण मध्य मुंबईमधून एकनाथ गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे। ही 12 नावांची यादी आज जाहीर होणार आहे। आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक तपशील देत आहेत। प्रशांत, 12 नावं आज जाहीर होणार आहेत। एकूणच त्याच चेहऱ्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे, त्यामुळे नेमकी काँग्रेसची रणनीती काय? आपण जर बघितलं जर ज्या पद्धतीनं हे सर्व जे नावं आहेत त्या नावांच्या मागे जर बहुतांश नावं हे गेल्या निवडणुकीमध्ये होते आणि सोबतच जर बघितलं आपण तर या माध्यमातून ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे त्याच लोकांना उमेदवार द्यायची अशा प्रकारचा चंग काँग्रेसनी बांधलेला आहे। कारण की गेल्या वेळी ज्या चुका झाल्या त्या चुका यावेळी 2019 मध्ये टाळण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे। त्याचमुळे या 12 नावांच्या जवळपास निश्चिती मानली जाते। आज 12 नावांची उमेदवारांची घोषणा होईल। खास करून जर बघितलं आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे आणि जेही आपण नावं चालवतोय, जे नावं आपल्या पुढे आलेले आहेत या सगळ्या शक्यता आहे। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर याच नावांच्या मागे बहुतांश ठिकाणी, कारण की हे जे सर्व नाव आहे हे पॅनलमध्ये एकच नाव आलं होतं। काही लोकसभा मतदारसंघातून 2-2 नावं आले होते, पण या लोकसभा मतदारसंघातून एकच नाव आल्यामुळे असं म्हणता येईल की हे सगळे उमेदवार जवळपास निश्चित मानले जात आहे। काँग्रेसने देखील या संदर्भात तयारी सुरू केलेली आहे। पण जोपर्यंत केंद्रीय निवडणूक समितीची यादी बाहेर येत नाही तोपर्यंत आपण याला शक्यताच म्हणावं लागेल। पण महत्वाचं म्हणजे हे निश्चित मानलं जात आहे की या सगळ्या उमेदवारांना येत्या 2019 लोकसभेची उमेदवारी मिळेल। अगदी, त्यामुळे एकूणच जुन्या दिग्गजांची नावच निश्चित मानली जातात। वेळोवेळी या यादी संदर्भातील तपशील आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी। तर संपूर्ण देशाला ज्या घोषणेची प्रतीक्षा होती ती घोषणा अखेर काल झाली आहे। लोकसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगानं केली असून देशामध्ये एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे। तर महाराष्ट्रात यातील 4 टप्प्यांमध्ये मतदान होईल। राज्यामध्ये 11, 18, 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। तर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे 23 मेला, म्हणजे 23 मे रोजीच हे स्पष्ट होईल की आता पुढची 5 वर्ष देशावर नेमकी कुणाची सत्ता असेल। तर महाराष्ट्राचं निवडणूक वेळापत्रक याच्यावरती आपण एक नजर टाकूया। 4 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात खरं तर मतदान होणार आहे। पहिल्या टप्प्याचा विचार केला तर 11 एप्रिलला मतदान होणार आहे 7 जागांसाठी। यामध्ये वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे। तर दुसऱ्या टप्प्याचा आपण विचार केला तर 18 एप्रिलला मतदान होणार आहे 10 जागांसाठी। यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे। तर तिसऱ्या टप्प्याचं जे मतदान आहे ते 23 एप्रिलला होणार आहे 14 जागांसाठी। यामध्ये पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर चौथ्या टप्प्यासाठी 29 एप्रिलला मतदान होणार असून 17 जागांसाठी हे मतदान होईल, ज्यामध्ये उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई तसंच दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडीचा समावेश आहे। तर पूर्ण देशभरात 7 टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी या ठिकाणी मतदान होणार आहे, ज्यामध्ये 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यातलं मतदान होत असून 20 राज्यांमध्ये हे मतदान होणार आहे 91 मतदारसंघांमध्ये। तर दुसरा टप्पा
18 एप्रिलला 13 राज्यांमध्ये मतदान होणार असून 97 मतदारसंघांमध्ये मतदान होईल. तर तिसरा टप्पा 23 एप्रिलला या ठिकाणी मतदान होणार असून 14 राज्यांमध्ये मतदान होईल 114 मतदारसंघात. चौथ्या टप्प्यामध्ये 29 एप्रिलला मतदान होणार असून 9 राज्यांमध्ये 71 मतदारसंघात हे मतदान होईल. तर पाचव्या टप्प्यात 6 मेला मतदान होणार असून 7 राज्यांमध्ये 51 मतदारसंघात हे मतदान होईल. तर 6व्या टप्प्यामध्ये 12 मेला मतदान होणार असून 7 राज्यांमध्ये 59 जागांसाठी मतदारसंघामध्ये खरं तर हे मतदान होणार असून 7व्या टप्प्याचा म्हणजेच शेवटच्या टप्प्याचा आपण विचार केला तर 19 मेला या ठिकाणी मतदान होणार असून 8 राज्यांमध्ये हे मतदान होईल 59 मतदारसंघांमध्ये. आणि निकाल जो आहे तो लागणार आहे 23 मेला. तर 2019 लोकसभा निवडणुकीची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर अनेक वैशिष्ट्यांनी खरं तर हे मतदान चर्चेत आहे. मतदानाच्या महत्त्वाच्या तारखांवरती पुन्हा एकदा आपण नजर टाकूयात. महाराष्ट्रात 4 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे, ज्यामध्ये 11, 18, 23 आणि 29 एप्रिलचा समावेश असून या 4 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तर 25 मार्चला अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 28 मार्च ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचं मतदान या ठिकाणी पार पडेल. 29 एप्रिलला चौथ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. तर या मतदानाच्या महत्त्वाच्या खरं तर तारखा पाहिल्यानंतर आपण 2019 लोकसभा निवडणुकीची वैशिष्ट्ये देखील बघूयात. ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट यंत्राचा देखील या निवडणुकीमध्ये वापर केला जाणार आहे. आणि या मतदानासाठी 17.4 लाख व्हीव्हीपॅट यंत्र या ठिकाणी सज्ज असल्याचं समजतंय. मतदान केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. तर संवेदनशील मतदान केंद्रांवर व्हिडिओ शूटिंग देखील करण्यात येणार आहे. तर 2014च्या तुलनेत मतदारांची संख्या वाढल्याचं समजतंय. यंदा देशभरात 10 लाख मतदार केंद्रांचा समावेश आहे. यादीमध्ये नाव तपासण्यासाठी खास नंबर देखील आहे. 1950 अर्थात 1950 हा स्पेशल नंबर आहे. तर यंदा जवळपास 90 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील आणि 7 कोटी मतदारांची संख्या वाढल्याचं देखील कळतंय. ईव्हीएम मध्ये उमेदवारांचे फोटो असतील. तर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी ॲपची देखील सुविधा आहे. तक्रारीच्या 100 मिनिटांच्या आत कारवाई केली जाणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी 3 वेळा जाहीर करावी लागणार आहे. सोशल मीडियावरील जाहिराती निवडणूक खर्चात पडणार आहेत. तर 2019च्या लोकसभा निवडणुकीची ही वैशिष्ट्ये आपण पाहिली. तर निवडणुकीच्या तारखा आता घोषित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी देखील नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात बघूयात. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकशाहीच्या महाकुंभाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. जगातली सर्वात मोठी लोकशाही निवडणुकीकरता चालली आहे आणि भारतामध्ये आमच्या निवडणूक आयोगानं ज्या प्रकारे या लोकशाहीमध्ये निवडणुका फ्री अँड फेअर कुठल्याही दबावाखाली न येता त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष पार पाडले आहेत. मला विश्वास आहे याही वेळी तशाच प्रकारे या निवडणुका पार पडतील. भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्रपक्ष आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या युतीला पूर्णपणे विजयी करेल हा मला विश्वास आहे. तारखा जाहीर झाल्यात. तुमच्या भाषेत रणशिंग फुंकलेलं आहे. आता या फुकाफुकीमध्ये कोण कुठे उडून जात आहे हे 23 मेला कळेल. पण आपण जो उल्लेख केलात की महाराष्ट्रामध्ये शिवसेना एक प्रमुख पक्ष आहे. नुसता प्रमुख नाही, मजबूत पक्ष आहे. 2014 साली लोकसभा आम्ही एकत्र लढलो महाराष्ट्रात. ज्या पद्धतीनं सगळा प्रचार आणि प्रसार सुरू आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की एनडीएचं सरकार यायला हरकत नाही. पुन्हा एकदा एनडीए सरकार 100% येईल. मुंबईत भारतीय जनता पक्ष पूर्णपणे तयार आहे. गेली 3 महिने आम्ही लोकसभा प्रत्येक बूथ पर्यंत पोहोचलो आहोत. ईशान्य मुंबईचा विचार केला तर माझा संपूर्ण आमचा 3 महिन्यात पूर्ण राऊंड पूर्ण झालेला आहे. आज निवडणूक घोषित झाली आहे
भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते येत्या काही दिवसात मैदानात परत उतरणार, घरोघरी जाणार। अनुभव तर आहे की राजकीय पक्ष तयार असेल पण मतदार ही तयार आहेत, त्यांचं मानस तयार झालं आहे। फिर एक बार मोदी सरकार। आम्ही असताना काँग्रेस बरोबर निवडणुका होत म्हणजे जाहीर होत नाही तोपर्यंत दरवाजे मोकळे आहेत। निवडणुका झालेल्या आहेत, 1-2 दिवसामध्ये आम्ही बैठक घेऊ आणि बैठक घेऊन उरलेल्या जागा ज्या आहेत काँग्रेसकडून काही आलं नाही तर 48 जागा लढवू। त्या 26 जागेवरती काँग्रेस जर बसायला तयार असेल तर आम्ही तयार आहोत, त्याच्यामध्ये नाही तर 26 उमेदवार आम्ही जाहीर करू। आम्ही असताना अगोदरपासूनच आमचे उमेदवार ठरवले होते, ते सगळेच कामाला लागलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही टेकन बाय सरप्राईज आहोत असं नाही आहे। नाही, खरं म्हणजे आत्तापर्यंतच्या जर निवडणुकीचे फेज पाहिले आपण तर 2 टप्प्यामध्ये निवडणुका झाल्या होत्या। पहिल्यांदा असं घडलं की जवळजवळ 4 टप्प्यामध्ये निवडणुका होत आहेत आणि ते टप्पे घेताना सुद्धा जनरली प्रथा अशी असते की रिजन वाईज घेतो आपण, पण रिजन पण पूर्ण केलेलं नाही। त्यामुळे मला असं वाटतं आता अनाऊन्स तर झालेलं आहे, ठीक आहे, आता काँग्रेस पक्ष आघाडी पूर्णपणे ताकदीने आता हे इलेक्शनला आम्ही सामोरे जाऊ आणि निश्चितच महाराष्ट्रामध्ये चांगला रिझल्ट आणण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणाने प्रयत्न करू। तर निवडणूक आयोगाच्या घोषणेवर आणखीही काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, बघूयात। सफल करने वाले चुनाव आयोग की अगुवाई में सारे कर्मियों का भी अभिनंदन करते हैं। साथ ही हम चुनाव आयोग के प्रति भी अपना बहुत ही सम्मान प्रकट करते हैं जो इतना बड़ा आयोजन करते हैं। हमने लोकतंत्र के पर्व की बात की तो आज नरेंद्र मोदी की अगुवाई में भारत का मान बढ़ा है। पूरा विश्वास है देश की जनता हमारे काम पर हमें आशीर्वाद देगी। मेरा ये मानना है कि देश के अंदर 543 जिन सीटों पर चुनाव होने हैं, मोदी जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी गठबंधन 2014 से बेहतर प्रचंड बहुमत प्राप्त करेगा। देश की जनता पूरी तरह तैयार है। देश की जनता को उम्मीद पर 100% खड़े उतरे हैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी। अब की बार हम 400 के पार जाएंगे, फिर एक बार मोदी सरकार बनेगी। देश के लोगों में के मन में बसे हैं 8 करोड़ युवा मतदाता बढ़े हैं, वो युवा मतदाता जो युवा है उसके मन में धड़कते हैं नरेंद्र मोदी जी। मैं इसका वेलकम करता हूं क्योंकि एक ही दिन में आंध्रा और तेलंगाना में इलेक्शन होने जा रहे हैं। ये बहुत अच्छा फैसला लिया गया है, ये लेवल प्लेइंग फील्ड रहेगा और ख़ास तौर से जो डेटा चोरी का केस हमारे सामने आया है, मैं समझता हूं कि इलेक्शन कमीशन का फैसला बड़ा सही फैसला है और मुझे उम्मीद है कि तेलंगाना की आवाम की कामयाबी होगी और यहाँ पर 17-0 का रिजल्ट रहेगा। 16 TRS सीट जीतेगी, 1 MIM जीतेगी और आंध्र प्रदेश में मेरे दोस्त जगनमोहन रेड्डी को 20 से 21 पार्लियामेंट सीट पर कामयाबी हासिल करेंगे। और हमारे पब्लिक सच पहचान लेंगे और उन्हीं को वोट देंगे। मतदान उन्हीं पे इस्तेमाल किया जाएगा ताकि देश की सच्ची तरक्की हो, महिलाओं का सुरक्षा हो, फौज को हम सलाम कर सके और किसानों का फसल बढ़े और उनका अच्छा रेट मिले, नौकरी बेरोजगार को नौकरियां मिले और महिला सुरक्षित देश में घूम सके। ये सब जो उन दिनों के सपने थे, आज भी हम वही राह देख रहे हैं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। तर 2 दिवसात जागांचा तिढा सोडवला नाही तर 13 तारखेला स्वाभिमानी संघटना 15 उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचं स्वाभिमानीनं सांगितलंय। तर महाआघाडीबाबत काँग्रेस राष्ट्रवादी गंभीर नसल्याचा आरोप स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांनी केलाय। नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करणं ही काही एकट्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जबाबदारी नाहीये, ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा जबाबदारी आहे। परंतु हे नेते सत्ता परिवर्तनाच्या बाबतीत अजिबात गंभीर दिसत नाही आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जर ही नेते मंडळी आघाडीची नेते मंडळी गृहीत धरणार असतील
तर मग मात्र निकालानंतर जर त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आली तर ते वाईट वाटायला नको, एवढंच त्यांनी लक्षात ठेवावं. आणि आम्ही स्वाभिमानी इतका वेळ का आम्ही पेशन्स ठेवून थांबलो, तर जनतेच्या मनाच्या इच्छेचा आदर करायचा म्हणून आम्ही इतके दिवस थांबलो. परंतु आता आम्ही थांबायच्या मानसिकतेत नाही आहोत. येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे 12 तारखेपर्यंत जर का आघाडीच्या नेत्यांनी स्वाभिमानीच्या जागा वाटपाचा आणि आमच्या मुद्द्यांचा विचार करून निर्णय घेतला नाही, तर 13 तारखेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना 15 उमेदवारांची स्वतंत्रपणे यादी जाहीर करणार आहे. तर आघाडीचा निर्णय दिल्लीमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत घेतला जाईल असं राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. हितेंद्र ठाकूर आणि इतर पक्षांना आघाडीत किती जागा दिल्या जातील हे चर्चेनंतरच स्पष्ट होईल असं देखील त्यांनी सांगितलंय. कांग्रेस पार्टी की दिल्ली में बैठक है 2 दिन परसों. उसके पहले हमारी उनकी बात हुई, जो हमारे मित्र पक्ष है उनके बारे में भी बात हुई. जब कांग्रेस की दिल्ली में चर्चा होने के बाद वापस वो आएंगे और हमारा अंतिम जो भी निर्णय है आघाड़ी के बारे में हो जाए. नगर और औरंगाबाद की सीट को लेके कुछ चल रहा था सर, उसमें कुछ अभी आज तो हम हमारे घटक पार्टी जो आघाड़ी के है उनके साथ चर्चा की है. जो मित्र पक्ष है उनको भी जगह देनी है, उसके बारे में कुछ चर्चा हुई? हाँ, चर्चा हुई, उसके बारे में बहुत चर्चा हुई, लेकिन कांग्रेस की एक इंटरनल उनकी चर्चा होनी बाकी है. वो होने के बाद हमारे सारे निर्णय हो जाएंगे. हितेंद्र ठाकुर भी आए थे सपोर्ट लेने. वो आए थे, उन्होंने सपोर्ट की मांग की. उसके बारे में हमारा अभी कुछ आणि बातमीसोबतच आणखीन एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. भाजपच्या मुंबईतील कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर चांगलेच बरसले. मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. हल्ली राष्ट्रवादीच्या पोपटाला बारामतीतून आदेश येतात, आदेश आला की पोपट बोलतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर देशातील तिसरा सर्जिकल स्ट्राईक आता जनताच करेल आणि निवडणुकीत विरोधकांना धडा शिकवेल असं सुषमा म्हणाल्या. गल्लीतले लोक देखील आजकाल बोलायला लागले. मला फार त्याच्यावर बोलायचं नाही, पण अशी जी तुम्हाला माहिती आहे ते कलाकार आहे. आणि कलाकाराचं काम काय असतं, जी स्क्रिप्ट लिहून दिली त्याच्यावर अभिनय करायचा. आणि अलीकडच्या काळात त्यांची स्क्रिप्ट कुठनं येते तुम्हाला माहिती आहे, ती बारामतीवरनं येते. बारामतीला पोपटाची कमी पडली की ते नवीन शोधून काढतात आणि जे त्यांना बोलता येत नाही ते दुसऱ्याच्या तोंडून बोलवतात. त्यामुळे आपण काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे. ज्यांना एक नगरसेवक निवडून आणता येत नाही, एक आमदार निवडून आणता येत नाही, एक खासदार निवडून आणता येत नाही, एखाद्या टीममध्ये नॉन प्लेइंग कॅप्टन असतो, एखाद्या टीममध्ये 12वा गडी असतो. हे 12वा गडी नाही, नॉन प्लेइंग कॅप्टनही नाही. म्हणजे ते जरी असते तरी आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं असतं, पण हे 12वा गडी नाही, नॉन प्लेइंग कॅप्टनही नाही. त्याच्यामुळे त्यांनी जी सुपारी घेतली आहे त्या सुपारी अनुरूप पुढचे अनेक दिवस ते भाषण करत राहतील. पण आता ज्यांना लोक मतही देत नाही, ज्यांना निवडूनही देत नाही, ज्यांच्याकडे लक्षही देत नाही, त्यांच्या भाषणाने कोणी विचलित होणार नाही. अभी मुझसे बैठे बैठे आशीष पूछ रहे थे तीसरी सर्जिकल स्ट्राइक का क्या, तो मैंने कहा तीसरी सर्जिकल स्ट्राइक इस देश का मतदाता करेगा. विपक्ष की इच्छाओं और आकांक्षाओं को धराशायी करके, राजनीतिक पंडितों के अनुमान और अंदाजों को गलत साबित करके अपार बहुमत से प्रधानमंत्री मोदी की सरकार बनाकर तीसरी स्ट्राइक हिंदुस्तान में होगी जो मतदाता करेगा. या देवी सर्वभूतेषु कन्या रूपेण संस्थिताम नमस्तस्यै 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 नमो नमः. वो दूसरे की कन्या हमारे यहाँ देवी बनकर आती है, लेकिन अगर अगले दिन ये पता चल जाए कि पत्नी की गर्भ में बेटी है या बहू के गर्भ में बेटी है तो उसे आदेश दिया जाता है जाकर गर्भपात करा. ये कैसी विडंबना. दूसरे की बेटी देवी और अपने घर की बेटी अवांछनीय है, नहीं चाहिए. और मालूम है इसके कारण जेंडर अनुपात कितना ज्यादा बिगड़ रहा है, सामाजिक संतुलन कितना बिगड़ रहा है.
आणि बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेट्ससह लगेचच भेटतोय सकाळी 9च्या बातम्यांमध्ये माझी सहकारी लागवीसह. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.